रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, महिला रुग्णालयाचे सांडपाणी रस्त्यावर। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या कामी जातीनिशी लक्ष घालण्याची आवश्यकता। रत्नागिरी उद्यमनगर येथील महिला रुग्णालयातील सांडपाणी चक्क रस्त्यावर येत आहे। यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। वर्ष पूर्ण होते ना होते तोवर ही परिस्थिती पाहायला मिळत आहे। त्यामुळे रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा जनतेला स्पष्ट दिसून येत आहे। महिला रुग्णालयात काही रुग्ण आहेत, मात्र या रुग्णालयाचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती वाळके यांना विचारणा केली असता नगर परिषदेमार्फत या सांडपाण्यावर उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती दिली। तसेच मी देखील स्वतः प्रत्यक्ष भेट देणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। उद्यमनगर येथील महिला रुग्णालय उभारून अजून 1 वर्ष देखील पूर्ण झालेले नाही। या रुग्णालयासाठी सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत जातीनिशी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशा अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत।